ट्रिपमधील 12व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलेले आहे। रामेश्वरम ज्योतिर्लिंग तमिळनाडूमध्ये हे ज्योतिर्लिंग आहे। तर हे ज्योतिर्लिंग पूर्ण करून आता येताना रामेश्वरमला कधी पण डबल दोघं जण या, कारण सिंगल लोकांना इथं रूम भेटत नाहीये। इथं राहण्याचे एकटा माणूस असला ना तर राहायला इथं रूम कोण देत नाहीये, कारण इथं पाठीमागे काही अशा घटना घडल्या त्यामुळे सिंगल लोकांना भाषेवरून लक्षात आलं की महाराष्ट्रीयन आहेत। एक आपला महाराष्ट्रीयन इतकं पर्यटनाचं निसर्गाचं वेड लावून स्वतःला मनाला एकटा सोलो ट्रिप करतोय, बाईकवर सगळा पसारा संसार घेऊन फिरतोय बाहेर आणि इतक्या अनंत अडचणींना फेस करत हा पूर्ण भारत फिरून नेपाळमध्ये एका जणांनी इथे येऊन सुसाईड केलं होतं, त्यामुळे सिंगल लोकांना पण रूम देत नाहीये इथं। तर फायनली मला काल रूम अरेंज झाली। माती दिसती ना तिथं रामसेतू होता असं म्हणलं मला लोकल कडून कळालं। आणि इथनं फक्त श्रीलंका आहे 25 किलोमीटर राहिलेली आहे। 25 किलोमीटर नंतर श्रीलंका हा देश है। वैसे हमारे देश के जितने भी युवा पीढ़ी है सब किसी न किसी बहाने 12 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग 4 धाम की यात्रा कर रहे हैं। बहुत अच्छी बात है और बहुत सनातन धर्म के लिए बड़े ही गर्व की बात होती है ये। नॉट चाइनीज लूज और नॉट चेक इट लूप लूब लूब लूप नहीं 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 ये ऑयल 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 बोला ओके 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 चेक चेक मित्रांनो, तर आजच्या राहायची सोय इथं झाली। पेट्रोल पंपावर थांबलोय कारण हर हर महादेव। मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज तर दिवस आहे आज 62वा। तर मी आता रामेश्वरम मध्ये, तर रामेश्वरम मध्ये काल लई ही झाला त्रास झाला, कारण सिंगलला रूमच देत नाहीये तिथं। कारण कुणीतरी 6 महिन्यापूर्वी एकाने इथं येऊन सुसाईड केलं होतं, त्यामुळे सिंगल लोकांना रूम देत नाहीये। भरपूर सर्च केलं, एक 500 रुपयात भेटत होती। गुरुद्वारा पाहिला, सगळं पाहिलं, टेम्पल पाहिलं, पेट्रोल पंप कुठं सिंगल लोकांना देत नाहीये। तर पोलीस रिस्ट्रिक्शन आहेत। त्यानंतर एक जागा 500 रुपयात रूम पाहिली होती, पण ती काय मला आवडली नव्हती, लई खराब होती। एक दादा भेटला, त्यांनी 300 रुपयात दिलं, जुनं घर होतं त्याचं। असं आतमध्ये दाखवतो, ग्रिल वगैरे होती तिकडं। गाडी त्यांनी त्या शेडमध्ये पार्किंगला लावायला लावली होती आणि अशी रूम होती, फक्त झोपाय बेड नव्हतं, चटई वगैरे होती। असं मोठं असं घर आहे त्याचं, त्यात राहत नाही तो। इकडं बॅक साईडला टॉयलेट बाथरूम होतं, तर तसं चांगलं होतं। तर चला आता शर्ट घातला हो, पण मी लई चुरगाळ्या दिसतोय आता, काढून टी शर्टच घालतोय। ग्रीनवाला मला आवडतो, ग्रीनवालाच घालतो। चला बाय बाय। डबल शर्ट घातला तर लई गरम होईल। चलो हर हर महादेव। मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 72वा। आता 72व्या दिवशी फायनली आपण आपल्या ट्रिपमधील 12व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलेले आहे। रामेश्वरम ज्योतिर्लिंग तमिळनाडूमध्ये हे ज्योतिर्लिंग आहे। तर हे ज्योतिर्लिंग पूर्ण करून आपण आपल्या ट्रिपमधील 12 ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केलेली आहे। तसेच या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन व या धामाचे दर्शन घेऊन आपण भारतातील जे 4 धाम आहेत ते 4ही धामाचे दर्शन पण पूर्ण केलेले आहे। आणि फायनली आपली 12 ज्योतिर्लिंग यात्रा 4 धाम यात्रा पूर्ण झालेली आहे। आता आपण संपूर्ण भारत यात्रा करतोय, त्यातले फक्त 3 राज्य राहिलेले आहेत, केरळ, कर्नाटक आणि गोवा। तर तुमच्या भावाने संपूर्ण भारत फिरत आणलाय। 12 ज्योतिर्लिंग झाले, 12 ज्योतिर्लिंग झाले, भारतातील 4 धाम झाले, उत्तराखंडमधील 4 धाम झाले, नेपाळ, भूतान सगळं फिरून आलाय। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। चला बाय बाय। मंदिर आ रहा है क्या चालू किया स्टार्ट पण हर हर महादेव। मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस 71 वाईट। 71व्या दिवशी आपण फायनली हे ज्योतिर्लिंग आणि भारतातील 4 धाममधील 4थं धाम आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रामधील आपलं 12वं ज्योतिर्लिंग कंप्लीट केलंय। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही इथं येताना रामेश्वरमला कधी पण डबल दोघं जण या, कारण सिंगल लोकांना इथं रूम भेटत नाहीये। इथं राहण्याचे एकटा माणूस असला ना तर राहायला इथं रूम कोण देत नाहीये, कारण इथं पाठीमागे
काही अशा घटना घडल्या त्यामुळे सिंगल लोकांना इथं रूम देत नाहीये. मी काल भरपूर ठिकाणी ट्राय केलं, पेट्रोल पंपावर ट्राय केलं, गुरुद्वारात ट्राय केलं, आश्रममध्ये ट्राय केलं, मोठ्या मोठ्या लॉजमध्ये ट्राय केलं, पण मोठ्या मोठ्या लॉजमध्ये रूम भेटतील पण ती खूप महाग आहे. 1000 ते 1500 रुपयाला रूम आहे. दोघं जण असले तर आरामात कुठं पण रूम देतात, पण एकट्याला देत नाही. कारण पाठीमागं 6 महिन्यापूर्वी एका जणाने इथे येऊन सुसाईड केलं होतं, त्यामुळे सिंगल लोकांना पण रूम देत नाही आहे इथं. तर फायनली मला काल रूम अरेंज झाली आणि मी राहिलो एका ठिकाणी. तर चला, लई त्रास झाला मला रूम हुडकायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. चला, बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो, ते पाठीमागं पाहू शकता तुम्ही अग्नीती इथं बेसिकली पहिले स्नान करायचं, मग मंदिराचं दर्शन करायचं, असं ओल्या कपड्यात असं म्हणतात. आणि काय असतंय, काय काय पाय धुवून गेलं तरी चालतंय, नाही डायरेक्ट गेलं तरी चालतंय, तसं काही कंपल्सरी नाही आहे. पण पूर्वजांची मान्य आहे. तर बघा, पूजा वगैरे चाललेली असते, शांती वगैरे. आणि या समुद्रामध्ये लोक आंघोळ करत असतात. तुम्ही पाय धुतलं तरी चालतंय, काय अडचण नाही आहे. आंघोळ करायची असली तर आंघोळ पण करू शकताय तुम्ही. बघा, इकडं बघू शकता, इथं पाणी एवढं क्लिअर नाही आहे. रामेश्वरम मधील पंचमुखी हनुमान मंदिरात आलेलो आहे. आता दर्शन करतोय आणि इथनं लक्ष्मण तीर्थ आहे, तर हनुमान तीर्थ म्हणतात त्याला. चलो मित्रांनो, ते एवढे सगळे पॉईंट आहेत पाहण्यासारखे. धनुष्य कोटीला जायचंय मला, तर चला लक्ष्मण तीर्थला जायचंय, धनुष्य कोटीला जायचंय, हनुमानगडीला जायचंय. तर ह्या सगळ्यातलं जायचंय. तर फोटो काढून घेतो मी ह्याचा आणि मग सर्च करतो एक एक लोकेशन. मित्रांनो, तर फायनली लक्ष्मण तीर्थमला आलंय. आता दर्शन घेतो आणि मग रामसेतूकडे निघतोय. कारण काय लय उलटं ऊन आहे इकडं, मंदिराची डायरेक्शन उलटे रॉंग साईडला आहे, त्यामुळं हे झालंय. आता दर्शन घेतो आणि निघतोय मी इथनं. चल, हे लक्ष्मण तीर्थ म्हणून आहे. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 72. आता 72व्या दिवशी मी आहे रामेश्वरम मधील लक्ष्मण तीर्थ येथे आलेलो आहे. तर या मॅडम आपल्याला भेटलेल्या आहेत परभणीवरून. तर मॅडमला भेटून खूप भारी वाटलं. मॅडम बेसिकली एक टूर मॅनेजर आहे आणि टूर घेऊन आलेले आहेत. त्या एक शिक्षिका पण आहेत. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं आणि मला इथं पाहून त्यांना कसं वाटलं. मॅडम तुम्ही सांगा कसं वाटलं. दादा ये जवळ ये जरा. नमस्कार, मी किरण ट्रॅव्हल प्लॅनरमधून आलेली मॅनेजर मिसेस किरण काळे. हे भाषेवरून लक्षात आलं की महाराष्ट्रीयन आहेत. एक आपला महाराष्ट्रीयन इतकं पर्यटनाचं निसर्गाचं वेड लावून स्वतःला मनाला एकट्या सोलो ट्रिप करतो, एक बाईकवर सगळा पसारा संसार घेऊन फिरतोय बाहेर आणि इतक्या अनंत अडचणींना फेस करत हा पूर्ण भारत फिरून नेपाळमध्ये सुद्धा जाऊन आलेले ते. आणि मग यांच्यासोबत एक आपलं 2 मिनिटाचा व्हिडिओ असावा या एका अपेक्षेने मी त्यांच्यासोबत बोलले आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रवासासाठी. आणि तुमच्यातून अनेक असेच निसर्गप्रेमी निर्माण व्हावेत आणि आता अगदी या भूतलावर भारतासारखी इतकी सुंदर भूमी सगळ्यांनी बघावी ही सगळ्यांना एक शुभेच्छा देते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. चला, बाय बाय. मित्रांनो, तर सकाळ सकाळ परत मंदिराच्या तिथं आलोय आणि इथं व्हिडिओ आणि फोटो काढला मी. आता काल रात्री काढलेलं काही क्लिअर आलं नाही, तुम्हाला थांबा जवळ गेल्यावर दाखवतो. हे समोर मंदिर आहे आणि आता धनुष्य कोडीकडे चाललंय. नाश्ता करावं म्हणतोय काहीतरी, पोहे बिळे भेटले तर करावं. इडली सांबार खाऊन कंटाळा आलाय मला आता. चला बंद करतो आणि मॅप लावतो, जरा पाहू कसं जायचं ते. मित्रांनो, तर सकाळ सकाळच निघालोय रामसेतूकडे. कसला भारी व्ह्यू आहे, एकदम पावसाचं वातावरण आहे आणि जंगलातून चालले होते. चला, मॅप पेप आता बंद केला कारण सरळ सरळ रोड आहे 24 किलोमीटर रामेश्वर. चलो मित्रांनो, तुम्हाला मॅपमध्ये दिसतंय का? दिसतं खाली एक असा रोड आहे तो चाललाय आणि बाकी दोन्ही साईडने समुद्र. व्ह्यू वाव, दोन्ही साईडला समुद्र आहे. समुद्र जा रहे एक नंबर. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आता चाललेलं आहे रामसेतू पाहण्यासाठी. इतका सुंदर असा रोड आहे ना, प्रचंड एक नंबर रोड आहे. नाथ पाहू शकता, ह्या साईडनी पूर्ण समुद्र आहे, मध्ये रोड आहे, ह्या साईडनी पण पूर्ण समुद्र
समुद्र आहे, एक नंबर. समोर अजून 9 किलोमीटर अंतरावर रामसेतू आहे, एक नंबर. भाऊ तुमचा भाऊ इतक्या लांब आलाय ना, नादखुळा लांब आलाय, ती पण आपली स्वतःची गाडी घेऊन आलाय. पॅशन प्रो असली तरी स्वतःची भाऊ, दुसऱ्याची मी म्हणजे बाकीची लोक जाऊन रेंटल घेऊन येतात त्यापेक्षा स्वतःची घेऊन आलोय मी. बाकी सीसी कमी आहे पण स्वतःची आहे. तर पाहू शकताय किती सुंदर असा व्ह्यू आहे नादखुळा. इथनं पुढे तर अजून सुंदर असा व्ह्यू असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुम्हाला रामसेतू पण दाखवतो. माझ्या मित्रांनो, तर फायनली आपण आलोय बीचवर आलोय. एक नंबर आहे. आपण रामेश्वरम मध्ये बीचवर आहे. आता रामसेतूकडे चाललोय. फक्त चार किलोमीटर राहिलंय. 4 किलोमीटर नंतर आपण पोचूया. तर इथं ते 2 भाऊ भेटलेत, ते रील शूट करतात. त्यांच्या बरोबर त्यांनी माझे रील पण काढले आणि फोटो पण काढले. आता निघतोय मी इथनं. चला बाय बाय. मेमरी किती राहिली ती पाहायला लागेल. वाव, वॉटर व्ह्यू, वॉटर वंडरफुल व्ह्यू. किती लोक आहेत. In 400 meters, you will arrive at your destination. Close. You have arrived. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे 72 होता. 72व्या दिवशी तुमचा भाऊ आलाय रामसेतू. मी रामेश्वरमला आलो होतो. तिथं 25 किलोमीटरवरच रामसेतू आहे. तर रामसेतू पाहण्यासाठी आलो होतो. तर बेसिकली इथपर्यंत रोड येतोय आणि चारी बाजूनी समुद्र आहे रोडच्या. फक्त रोडच मोकळा आहे आणि एकदम असा समुद्र आहे. पण रामसेतू काही दिसत नाहीये. तुम्हाला दाखव. माती दिसती ना, तिथं रामसेतू होता असं म्हणलं मला लोकल कडून कळालं. आणि इथनं फक्त श्रीलंका हे 25 किलोमीटर राहिलेली आहे. 25 किलोमीटर नंतर श्रीलंका हा देश आहे आणि इथं 25 किलोमीटरचा सेतू आहे. तो फक्त सॅटेलाइट मध्ये दिसतोय. तर तुम्ही पाहू शकता तिथं दिसतंय. तिथनं तशी लाईन गेलेली दिसते. तर तो आत्ता सध्या असा दिसत नाही डोळ्यांनी, तो फक्त सॅटेलाइट मध्ये दिसतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तो जो बोंबील मासा असतोय ना, तो बोंबील मासा दिसलाय मला. बोंबील हे काय इथं सगळे महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज. दिवस किती आहे? 72 होता. 72व्या दिवशी मी आलोय रामसेतू धनुष्यकुंड येथे आलेलो आहे. तर इथं पाहू शकताय तो समोर दिसतोय तो रामसेतू. ह्या कॅमेऱ्याने नाही दिसणार तुम्हाला, मी रिअर कॅमेऱ्याने दाखवतो. एक जण म्हणतोय की इथं 2 समुद्राचा संगम होतोय. मला नाही वाटत होत असेल, काही सांगता येत नाही. ते ऑनलाईन चेक करायला इथं नेटच चालला नाही. दोन्ही सिम कार्डची रेंज उडाली. तर तुम्हाला रामसेतू दाखवतो. असला तर मी नंतर सांगायला जेव्हा व्हॉइस ओव्हर करून. मित्रांनो, इतकी सुंदर लोकेशन आहे ना. दिल गार्डन होतंय असं. इतकं भारी नादखुळा. पाऊस येईल बहुतेक. निघतोय मी आता. मित्रांनो पाहू शकताय किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि हे पाहू शकताय रामसेतू आहे. हे बघा, हे दिसतंय ना, हे रामसेतू आहे. एवढाच पोर्शन दिसतोय, बाकीचं सगळी समुद्र खाली गेलाय. ते सॅटेलाइट मध्ये दिसतंय असं म्हणतात इथली लोक. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. इथं बायकर हे आपले बायसिकल सायकलवाले भेटलेत सगळे. तर 4 जण एक ग्रुप आहे 4 जणांचा.
इकडं बघा ब्लॉगर भाऊ ब्लॉग करतोय तर यांना बीट भारी वाटलं क्या भाई किधर से बिहार बिहार से क्या बिहार से भैया चलो तर मी आलोय आता इथं कोणता टेम्पल आहे टेम्पल कोणसा आहे टेम्पल हा रामा टेम्पल रामा टेम्पल ओके तिकडं जाऊन आलो ओके 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 श्रीलंका के गए थे ओके 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 मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आज 72 व्हायचं 72व्या दिवशी हे भाऊ आपले भेटलेले मी राम मंदिर इथं आलेलो आहे रामेश्वरमच्या इथं आपलं राम सेतूच्या इथं तर हे भाऊ भेटलेत आपले हे 4 जण आहेत एकत्र फिरतात आणि सायकलीवर फिरतात तर भाई मेरे को इधर देख के कैसा लगा आपको बहुत बढ़िया लगा भाई मोटरसाइकिल हम साइकिल से कर रहे भाई मोटरसाइकिल से कर रहे लेकिन चलो कहीं ना कहीं मंजिल एक ही है रास्ते अलग अलग है लेकिन मंजिल तो सभी का एक ही है अच्छा लगा इस प्रकार से हमारे देश के जितने भी युवा पीढ़ी है सब किसी न किसी बहाने 12 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग 4 धाम की यात्रा कर रहे हैं बहुत अच्छी बात है और बहुत सनातन धर्म के लिए बड़े ही गर्व की बात होती है ये हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय फायनली हे राम मंदिर आहे ना हे राम सेतूकडे जाताना लागतं इथं राम लक्ष्मण सीता यांनी मुक्काम केला होता तर पुढं तिकडं दिसतंय तर राम सेतू आहे आणि आपण राम सेतूला जाऊन आलेलो आहे आणि ह्याला काय काय म्हणतात त्याला दुष्यम काहीतरी हे म्हणतात आता विसरलो मी तर चला तुम्हाला सांगतो मी एकच मिनिटात मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस 72व्या दिवशी मी श्रीराम मंदिर हे समुद्राच्या मध्ये असणारं मंदिर आहे तर राम लक्ष्मण सीता विभीषण यांचं मूर्ती आहे आता राम बहुतेक जातानी काय येताना इथं थांबले होते जातानीच थांबले होते कारण इथं मंदिर आहे आणि तिकडं पाहू शकताय ते धनुष्य कोट म्हणून आहे तिथनं राम सेतू दिसतो अख्खा तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हर हर महादेव मित्रांनो ते हे पाहू शकताय तुम्ही हे रामेश्वरमचं मंदिर आहे ह्याच्या आम्ही पश्चिम दिशेला आहे पूर्व दिशेला आहे मेन एंट्रन्स आहे तर सकाळी येऊन मी सकाळ फोटो वगैरे काढले की कारण काल रात्री एवढं चांगलं नव्हतं आलं फोटो वगैरे तर आता जेवण वगैरे केलं बडीशेप खातोय तर निघतोय मी इथनं आता इथनं अब्दुल कलाम म्युझियम आहे तिथं जाणार आहे आणि तिथनं कन्याकुमारीकडे जाणार आहे तर चला बाय बाय मित्रांनो तर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या म्युझियम आहे तिथं आलोय बघूया कसं आहे काय चला जाऊया आत कॅमेरा आवडा असेल बहुतेक म्युझियम आहे म्हणलं चलो मित्रांनो तर चेनला ऑइल कळतंय पावसामुळं सही है क्या देखो लूज और नॉट चेन इज लूज और नॉट चेक इट लूप हाँ लूप 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 नहीं नहीं ये ऑयल 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 बोलम ओके 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 चेक चेक चेन टाईट करायला सांगतोय आता बघूया कसं होतं मित्रांनो इथं वारं जास्त आहे त्यामुळं इथं सगळीकडं लावल्यात पवन चक्क्या वाऱ्यावर वीज तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे इथं सगळं कारण इकडच्या भागात वारं जास्त समुद्र किनाऱ्याचा भाग आहे भरपूर 100पेक्षा जास्त ओके आज व्हायचा मुक्काम पाहिला पाहिजे म्हणजे आणि इथं गुरुद्वारा नाही आहे काय इथं जमवतोय ते पाहिला पाहिजे मित्रांनो तर आजच्या राहायची सोय इथं झाली पेट्रोल पंपावर थांबलोय कारण लय महाग होतं आणि गाडी आपली इथं लावली
इथं पाहू शकता ही फिल्टर वगैरे यांच्या DFFच्या बकेट आहेत आणि इथं ह्याच्या खाटावरच झोपमधले ओनर होते ना, ते एक नंबर होते भाऊ. त्यांच्याशी लय वेळ मी जवळपास 15-20 मिनटं गप्पा मारत बसलो होतो इंग्लिशमध्ये ती पण. आणि काय झालं, त्यांना खूप भारी वाटलं. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, म्हणजे सगळं कुठं कसं गेलं रूट बीट सगळं ऐकून घेतलं माझं, जेवढं सांगत होतं तेवढं. तर आता ड्युटी चेंज झाली आहे लोकांची, जे जुने आहेत ते गेलेत, नवीन आलेत. चला बाय बाय.